जय अंबाबाई माता. भक्तांनो, म्हणतात ना, देव खऱ्या भक्ताची परीक्षा नक्की घेतो, पण त्याला कधीही वाऱ्यावर सोडत नाही. अशीच एक हृदयस्पर्शी आणि अंगावर शारे आणणारी सत्य घटना कोल्हापूरच्या अंबाबाईच्या एका गरीब भक्तासोबत घडली. जेव्हा त्यांचे संपूर्ण जग संपले होते, तेव्हा साक्षात आदिशक्ती त्यांच्या पाठीशी उभे राहिली. चला तर मग अंबाबाईच्या या अद्भुत चमत्काराची संपूर्ण कथा आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. भूमीपासून काही अंतरावर वसलेल्या एका छोट्याशा गावात आनंद नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. आनंदाचे कुटुंब अत्यंत साधे होते, पण त्यांच्या घरात एकच मोठी संपत्ती होती, ती म्हणजे कर्वी निवासिनी माता अंबाबाई असलेली अगाध श्रद्धा. आनंदा दररोज सकाळी उठून अंबाबाईच्या प्रतिमेसमोर दिवा लावायचा आणि आई सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थना करायचा. त्यांचे जीवन गरिबीत असले तरी समाधानी होते. पण म्हणतात ना, देव खऱ्या भक्ताची परीक्षा घेतल्याशिवाय राहत नाही. गेल्या 2 वर्षापासून गावात भीषण दुष्काळ पडला होता. आनंदाची शेती पूर्णपणे वाळून गेली. डोक्यावर सावकाराचे कर्ज होते. परिस्थिती इतकी खालवर झाली की घरात 2 वेळेच्या जेवणाचीही त्रास झाले. शेवटी सावकाराने हुकूम सोडला, पुढच्या 2 दिवसात कर्ज फेडले नाही तर तुझे घर जमीन जप्त करीन. आनंदा पूर्णपणे खचून गेला. तो दिवस शुक्रवार होता. निराश झालेला आनंदा कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात गेला. देवीच्या गाभाऱ्यासमोर उभे राहून त्याच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याने हात जोडून देवीला साकडे घातले. हे जगदंबे, मी तुझी काय चूक केली? माझ्या भक्तीत काय कमी पडली ग आई? माझ्या लहानशा मुलाचे मला हाल बघवत नाहीत. या संकटापासून आम्हाला तूच वाचव. देवीचे दर्शन घेऊन तो घरी परतला. त्या रात्री घरात अन्न नव्हते, त्यामुळे संपूर्ण कुटुंब उपाशी पोटी झोपले होते. आनंदा विचारात अंबाबाईचे नाव घेत झोपत गेला. रात्रीच्या 3रा प्रहर अचानक आनंदाच्या खोलीत एक अद्भुत प्रकाश पसरला. त्याला स्वप्नात साक्षात माता अंबाबाई प्रकट झालेली दिसली. देवीच्या गळ्यात सोन्या मोत्याचे दागिने, डोक्यावर मुकुट आणि चेहऱ्यावर माया होती. देवीचे अत्यंत मधुर आणि धीर गंभीर आवाजात सांगितले, आनंदा, डोळ्यातील अश्रू पुस. तुझ्या भक्तीची आणि संयमाची परीक्षा संपली आहे. घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुझ्या शेतातील जुन्या विहिरीच्या मागे जा. तेथे एका जुन्या वडाच्या झाडाखाली तुला तुझ्या कर्माचे फळ मिळेल. अंबाबाईचे हे शब्द ऐकता आनंदा डचकून जाग झाला. बाहेर अजून अंधारच होता, पण त्याचे शरीर एका वेगळ्याच ऊर्जेत भरून गेले होते. सकाळ होताच तो धावतच आपल्या शेताकडे गेला. स्वप्नात देवीने सांगितलेल्या जुन्या विहिरीच्या मागे तो पोहोचला. तेथे एका मोठ्या वडाच्या झाडाखाली जमिनीची माती थोडी उखडलेली दिसली. आनंदाने उत्साहाने आणि आदराने तिथली माती हाताने बाजूला सरकण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात त्याला मातीमध्ये गाडलेले तांब्याचे जुने भांडे सापडले. त्याने धडधडत्या छातीने त्या भांड्याचे झाकण काढले. मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते भांडे जुन्या काळातील सोन्याच्या नाण्यांनी आणि मौल्यवान दागिन्यांनी काठोकाठ भरलेले होते. देवीचे खरोखर त्यांच्या स्वप्नात येऊन दिलेले दृष्टांत खरा ठरला होता. आनंदाने देवीचे आभार मानले व धन्य घरी आणले. त्या धनातून सर्वांचे आधी सावकाराचे कर्ज फेडले आणि आपली जमीन मुक्त केली. उरलेल्या पैशातून त्याने गावातल्या एक विहीर काढली, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही. आनंदाच्या या चमत्कारी बातमी वाऱ्यासारखी पसरली. सर्वांना कळून चुकले की आई जगदंबा आपल्या भक्तांना कधी उपाशी झोपू देत नाही. तर मित्रांनो, ही होती आई अंबाबाईच्या चमत्कारी आणि खऱ्या भक्तीच्या श्रद्धेची गोष्ट.
हा व्हिडिओत आपल्या शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी देवावरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका. जर तुम्हाला कोल्हापूरच्या अंबाबाईवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय अंबाबाई माता नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. उधो उधो.